नमस्कार. सह्याद्री धुरळा न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीमध्ये भुदरगड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. भुदरगड तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. यापैकी घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील हे आपल्या कन्येसाठी धनश्री प्रकाश पाटील यांच्यासाठी पाडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लढण्याची जोरदार तयारी करत आहेत. यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोडणार का याची जोरदार चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे. याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राधानगरी विधानसभेचे नेते संतोष मेंगाने हे देखील अकुडे शेनगाव या जिल्हा परिषद निवडणुकीची लढण्याची जोरदार तयारी करत आहेत. त्यांना देखील हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील मोठे घटक पक्ष असलेले सोडणार का याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू झालेली आहे. हे दोन नेते काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करून बिद्री कारखाना असेल, आणखी गोकुळ असेल यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मदत केलेली आहे. यामुळे त्याची परतफेड यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा मोठा असल्याने करणार का याची जोरदार चर्चा भुदरगड तालुक्यात सुरू झालेली आहे.